हॅलो, बोला सर. बोला ना. आज भरपूर ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. हो, आज मंठा एक नंबरला आहे. हा मंठ्याला रेड अलर्ट आहे आणि घनसावंगीला पण चांगला मुसळधार पाऊस चालू आहे. मंठा 2 नंबरला आहे. त्याचबरोबर परभणी, चिंचवड परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस चालू आहे सध्या. हा तर ह्या काळामध्ये ढगफुटीचे पण संकेत आहे आणि हा विशेष म्हणजे हा पाऊस रात्रभर आणि शक्यता राहते परत. आता त्याला विश्रांती कधी मिळेल या पावसाला? आता काही मुश्किल आहे, कारण की उद्याची दिवस होईना पाऊस आहे. उद्या हा फक्त वाऱ्याची भीती बघा 2-4 तालुक्यांना, चिंचवड, मंठा, घनसावंगी. हा हा आणि आता काही नाही, फक्त जालना शहर परिसरातच पाऊस कमी आहे, अंबड परिसरात कमी आहे. यांना हा उद्या येणार आहे 2 तारखेला शुक्रवारनंतर. हा हा आणि परभणी जिल्ह्यात पण भरपूर प्रमाणात पाऊस चालू आहे. हो, परभणी कसं आहे, मेन पॉईंट काय आहे माहिती का? मंठा, जिंतूर, परभणी, हा हा खेड परिसर, वर्धा हा वगैरे मेन पॉईंट आहे पावसाचे. हा हा आणि जे लोकेशन आहे बंगालची सर छत्तीसगड मधनं पूर्णपणे आपल्याकडे आलेले सगळ्या रात्री. हा हा त्याच्यामध्ये कोलंबो जग आता सगळ्या आबाळामध्ये दिसणार नाही आपल्याला, पण पूर्णपणे आहे. हा हा रोज जाणवा लागणार आहे. फक्त हा आता ऊसाची भीती काय आहे, फक्त वारा असल्यामुळे शेतकऱ्यांना चिंता वाटते. हा कारण की आता आपणही त्याला काही करू शकत नाही, वाऱ्याला कोणी हात लावू शकत नाही, पण मोठी कल्पना आहे. हा आणि शक्यतो ज्या भागांमध्ये आता उद्या कसं आहे, आता खानदेशाला पण अलर्ट आहे. आपण कालच्या परवाच्या पण बघितल्या तुमच्या. हो एक अलर्ट नाशिकला पण आहे, उद्याचा अहमदनगरला पण आहे. हा पाऊस हा आपला जालना जिल्ह्याचा जो पूर्वेकडील भाग आहे यांना चांगलं झेपून काढणार आहे सप्टेंबरला संध्याकाळपर्यंत. शेतकऱ्याचे भरपूर मेसेज आले आहेत, कारण की भरपूर नुकसान व्हायला लागलं त्याचं. तर त्यांना मी पहिलेच सांगितलं की पावसाला बस तुम्ही पाणी विहिरीला पाणी आहे अपेक्षा सोडून द्या म्हटलं. हो पाणी भरपूर येणारे लागण्याची कंडिशन आहे. हा आणि यंदा कसं सर, हा जो पाऊस आहे हा 2-3 दिवस कमी अधिक प्रमाणात राहणारच आहे. परत गणेश उत्सवात अडकण्याचे चान्सेस जास्त आहेत. हा आणि परत महालक्ष्मीच्या वेळेस परत एक मोठा पाऊस येणार आहे. आणि त्यानंतर एक आहे संधी, मोठी संधी, एक आठवड्याभर घेऊन काम करण्यासाठी देखील आपण बोलूया. ठीक आहे, धन्यवाद सर.